तुझं नाव राजा आहे, हो तुझ्या पत्नीचं नाव सारिका, हो तुला शुभांगी नावाची एक मुलगी आहे, आहे, बरोबर आहे? बरोबर आहे महाराज. हा, काय समस्या आहे तुझी? महाराज तुम्ही जेवढं सगळं सांगितलं तेवढं अगदी सत्य आहे बघा. पण महाराज आम्हाला एखादा मुलगा हवा आहे हो. मुलगा जरूर होईल वत्सा, पण त्यासाठी तुला तुझ्या पत्नीच्या हाती पूजा करावी लागेल. पूजा? हां, त्यासाठी मी तुला नारळ देतो. तुझ्या पत्नीच्या हस्ते तू दिवसातून 3 वेळ पूजा करायची, तुला अवश्य मुलगा होईल. हा नारळ घे आणि हा नारळ देवाऱ्याच्या बाहेर पडायला नको. हां. आणि हा नारळ जर पूजेच्या खाली पडला देवाऱ्यातून तर तुला मुलगी होईल, हे लक्षात असू दे. जशी आज्ञा महाराज. कल्याण भव, कल्याण भव. काय ग, काय म्हणलं ग बाई तांत्रिक? अगं आई, त्या मांत्रिकानं सांगितलंय की तू आजी होणार आहेस, ती बी एका मुलाची. अगो बाया, चांगलीच तू बातमी आणली. हा मग. पण आई एक, आता पण काय त्यात? अगं हे नारळ दिलाय त्यानं आणि सांगितलंय की 3 टाइम याची देवाऱ्यात ठेवून पूजा करायची. कराल किती? अगं पूजा करल, पण एखाद्या दिवशी जरी याची पूजा जर चुकली ना तर तुला मुलगी होईल, असं त्या मांत्रिक बाबानं सांगितलंय. दे तिच्याकडे नारळ. इकडे बघ माझ्याकडे. ही नारळ घ्यायचा आणि 3 टाइम तू पूजा करायची. एक टाइम तर पूजा चुकली आणि तुला पोरगी झाली की माझ्यासारखी वाईट नाही, कळलं का? आणि ती माझा नातू चांगला होण्यासाठी ती दूध फळं बिळ खा. माझा नातू कसा माझ्या राजासारखा गोंडसवाने झाला पाहिजे काय? नाहीतर तिची जन्म कुपोषित पोराला. हो घरात पूजाला लाग. 3 टाइम बघत बसली माझ्याकडे जा. अगं आई, एवढ्या आनंदाच्या दिवशी तरी तू जरा शांत बसत जा की ग. हा, आज किती आनंदाचा दिवस आहे का तुझ्यासाठी. माझ्या राजा, खरंच की. पण मी तुला कुठं वाईट म्हणते? मला नाही बोलत ग तू आई, पण तिला तरी जरा चांगलं बोल की. तुला बरं तिला फुल का आला लगेच बायकोचाच. बरं जाऊ दे, या गोष्टीवर मला चहा करून आणखी एक आता कप. चहा? हा करते की. हा. हा करते चहा. जा.